स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावरून आपण हे दृश्य बघतोय। माझ्या पाठीमागे जर आपण बघाल तर काळगावगण पाटण विधानसभातले या ठिकाणी आदित्य गणेश मोरे, त्याचबरोबर आपल्याला मंजुळ गोळगण्यात तरी आपल्याला पाटील साहेब आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आटातटी आणि तटागटीचं राजकारण सुरू आहे, द्वेषाचं राजकारण सुरू आहे आणि अशा वेळेला मतदार राजांच्या मनामध्ये दुबगलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड घालण्यासाठी हे सर्व उमद नेतृत्व आहे तो अजितदादा पवार गटाचे हे उमेदवार या ठिकाणी दोन्ही गणातून निवडणुका लढतायत। पाटील साहेब, अजितदादा काळाच्या पडद्याआड गेले, लढ मारणारा माणूस काळाच्या पडद्याआड गेलाय, पण मात्र नव्या उमेदीने नव्या देहाने परत सुमित्राताईंनी महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री महिला म्हणून शपथ घेतली आणि आज समाधी स्थळावर आल्या होत्या। काय आपल्या मनात भाव आहे? आज मी सर्व जनतेला हेच सांगेन, आज आपण स्मृतीस्थळावर आलोय। आज खरोखर खच्चीकरण झालं होतं, ही निवडणूक लढवायची की नाही, लोक पाठीशी उभे राहतील की नाही। अजितदादांनी आम्हाला गेस्ट हाऊसचा शब्द दिला होता की तुम्ही लढा, आपल्याला पाटण तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादी जोमान उभी करायची। पण अचानक अजितदादांचं निधन झालं, पूर्ण आम्हीच नव्हे संपूर्ण महाराष्ट्र खचला, कार्यकर्ते खचले। निवडणूक कशी लढवायची, आपल्याला पाठिंबा कोणाच नाही, पक्ष निधी देणार नाहीये का, असे बरेच प्रश्न आपल्या समोर उपस्थित होते, पण आम्ही शांत होतो, वाट पाहतो की काय होईल। आणि आज महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुमित्राताई आज या ठिकाणी आल्या आणि त्यांनी आम्हा सगळ्यांना आशीर्वाद दिले की मी पण माझ्या कुटुंबावरचं खूप मोठं दुःख आहे, मी थोडं बाजूला ठेवते, कारण महाराष्ट्रच हा आपला आहे। या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी आपल्याला लढावं लागेल, उठून उभावं लागेल, ही राष्ट्रवादी आपल्याला पुन्हा उभी करावी लागेल। यासाठी तुम्ही लढा, ताकदीने लढा। अजितदादा नेहमी म्हणतात की मी कामाचा माणूस आहे, गड्यांनो बेट्या खचू नका, उठा, तयारी व्हा। यासाठी आम्ही लढायला सुरुवात केली। आज आम्ही अतिशय शांत मनाने, संयमाने सगळ्या लोकांपुढे जाणार आहोत, त्यांना आम्ही सांगणार आहोत की आपल्याला अजितदादांसाठी एक मत द्यायचं, एक आपल्या स्वर्गीय नामदार साहेब अजितदादांना एक श्रद्धांजली म्हणून मत, आपल्या शरद पवार साहेबांना मत आणि आपल्या सुनेत्रताईंना एक महाशक्ती, एक महिलांचं सबलीकरण करण्यासाठी आज परमेश्वरानं त्यांच्या हाती ही संधी दिली आहे। दुःख खूप भयंकर आहे, पण मित्रांनो आपल्याला या संधीला सामोरं जावं लागेल। आपल्याला राष्ट्रवादीसाठी, आपल्या अजितदादांसाठी आपल्याला मतं मागावी लागतील, जनतेसमोर आपण जायचंय। मित्रांनो, जनतेला माहिती आहे काय परिस्थिती आहे, जनता आपल्या सर्व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना घड्याळ चिन्हावर मतदान देऊन निवडून आणणार आहे। मित्रांनो, आज आपल्या मंदुरुकुळे पंचायत समिती गणातील मी अमरजित हनुमंत पाटील, बनपुरी गावचा रहिवासी, माझा जनसंपर्क चांगला आहे, समाजामध्ये एक चांगलं चारित्र्य, सुसंस्कार असे माझी सर्वांच्या प्रती निष्ठा आहे। पण आज त्यांना मत मागणीसाठी आम्ही खचलो होतो साहेब, 3 दिवस 4 दिवस सगळीकडे प्रचार होते, आम्ही काही करत नव्हतो, पण आज साहेबांच्या आशीर्वादानं, सुनेत्रताईंच्या आशीर्वादानं आम्ही सुरुवात करतोय। सर्व मतदार बंधू भगिनी, युवक युवतींना मी नम्रपूर्वक सांगतो, आमचा यात कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ नाही, ना आम्हाला सांत्वनातून स्वार्थ साधायचा नाही। मित्रांनो, अजितदादांचे विचार पुढे न्यायचे आहेत, यशवंतराव साहेबांचे विचार पुढे न्यायचे आहेत, सुनेत्रताईंचे हात बळकट करायचे आहेत आपल्याला। मित्रांनो, या महाराष्ट्रातली जी राष्ट्रवादीची ताकद आहे ती पुन्हा रुजवायची आहे, म्हणून सगळ्यांना नम्र विनंती करतो की आपल्या घड्याळ चिन्हावर एकदा मतदान करा। एक मत आपल्या स्वर्गीय अजितदादांना, एक मत आपल्या शरद पवार साहेबांना आणि एक मत आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रताईंना आणि एक मत आपल्या शेतकरी सुपुत्राला द्या, ही नम्र विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।